जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. बघा, सर्वात एक महत्त्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे या काय महानगरपालिका आहे महाराष्ट्रामध्ये, या प्रत्येक महानगरपालिकेची जाहिरात येणे अपेक्षित आहे आणि ह्या जाहिराती ज्या आहेत यांची चाहूल आपल्या कानी पडत आहे. त्याच पद्धतीने एक जाहिरात म्हणजेच थोडक्यामध्ये एक लोकमत या पेपरमध्ये जी काही जाहिरातीची माहिती देण्यात आली त्याबद्दल आपण एक छोटी माहिती त्या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, छत्रपती संभाजीनगर या महानगरपालिकेमध्ये किती जागा भरल्या जाणार आहे आणि कोणत्या कोणत्या पदाच्या जागा त्या ठिकाणी रिक्त आहेत. त्याच पद्धतीने बाकी महानगरपालिका सुद्धा येणे अपेक्षित आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मोठी भरती त्या ठिकाणी होणार आहे. त्याच पद्धतीने बाकी सुद्धा महानगरपालिकेच्या भरत्या येणे अपेक्षित आहे. बघा मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये एकूण पदांची संख्या असणार आहे 222 पद भरणं अपेक्षित आहे. त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. नेमक्या कधी आणि कुठपर्यंत ती जाहिरात माहिती येईल किंवा जाहिरात येईल आणि त्यानंतर परीक्षा होतील, पण त्या अगोदर तयारी करणं हे आपलं काय आहे, कर्तव्य त्या ठिकाणी आहे. आपण लढाईला जायच्या अगोदर त्या अगोदर आपण पूर्ण तयारीत असणं हे आवश्यक आहे. बघा, यामध्ये कोणती कोणती जाहिरात आहे. बघा काय सांगते, लोकमतची ही जाहिरात त्या ठिकाणी होती. मग लोकमत मध्ये असणारी आलेली जी जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये आपल्याला काय काय सांगितलं गेलं ही पूर्ण माहिती, इत्थंभूत माहिती आपल्याला त्या ठिकाणी बघायची आहे. ओके, चला लक्षात घ्या मित्रांनो. तर या ठिकाणी 222 पदांच्या काय भरतीसाठी मनपाची जाहिरात निघणार आहे. किती पद आहेत तर 222 पदे त्या ठिकाणी निघणार आहेत. मग या 222 पदामध्ये शासन नियुक्ती खाजगी एजन्सी मार्फत भरणार पदे लोकमत न्यूज आहे. मग यामध्ये कोणत्या कोणते पद आहेत, काय काय आहे, हे संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटेल. बघा, 11 पदे आणि 222 जागा त्या ठिकाणी, वेगवेगळे पद 11 पद आहेत आणि त्यामध्ये 222 जागा त्या ठिकाणी भरणार आहे. मग त्यामध्ये कनिष्ठ लिपिक पदाची, कनिष्ठ अभियंता पदाचे 32 पद त्या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. किती, 232 पदे आहेत. त्यानंतर आहे या ठिकाणी उप अग्निशामक अधिकारी 4 पदे आहेत. सहाय्यक सुरक्षा अधिकारी 1 पद आहे. सहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्यांचं किती पद आहे, 1 पद आहे. त्यानंतर आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचे 24 पदे भरल्या जाणार आहेत. त्यानंतर आहे स्वच्छता निरीक्षकची 12 पदांची जाहिरात आहे. पशुधन पर्यवेक्षक 7 पदांची जाहिरात असणार आहे. चालक यंत्र चालक असणार आहे 15 पदे. त्यानंतर उद्यान सहाय्यकची 6 पदे त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर अनुरेखक त्यामध्ये 9 पदे असणार आहे. अग्निशामकचे या ठिकाणी 100 पद असणार आहे आणि त्याच पद्धतीने रोखपालचे 12 पद, एकूण 222 पदांची ही जाहिरात या ठिकाणी येणार आहे. मित्रांनो, ही प्रशासनाची मोठी काय अडचण आहे, कारण की ज्या काय यंत्रणा आहे या यंत्रणेमध्ये जर का मनुष्यबळ जर उपस्थित नसेल, उपलब्ध नसेल, तर त्या ठिकाणी ती यंत्रणा चांगल्या प्रकारे राबवल्या जाऊ शकत नाही. आत्ताच नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या, म्हणजेच निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुका पार पडल्याच्या नंतर महापौर असेल, उपमहापौर असेल, सर्व गोष्टी त्या ठिकाणी स्टेबल झालेल्या आहेत आणि या जाहिरातीचा वेग त्या ठिकाणी काय झालेला आहे, वाढलेला आहे. ही सर्वात महत्त्वाची माहिती. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असेल, पशुधन पर्यवेक्षक असेल किंवा स्वच्छता निरीक्षक असेल, हे जे 3 पद आहे या 3 पदासाठी ज्यांच्याकडे क्वालिफिकेशन आहे, ज्यांच्याकडे पात्रता आहे, मग ते या ठिकाणी चांगल्या प्रकारे तयारी करू शकतात. अशीच माहिती आपल्या चॅनल ज्ञान अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून अशाच पद्धतीने पुढे सुद्धा ही माहिती तुम्हाला भेटत जाईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.